अमळनेर येथे कीर्तन करत असताना राजू इंद्रकांत झा यांनी संविधान आणि जातीव्यवस्थेबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे बस स्थानक रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमसैनिकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राजू झा यांनी आपल्या वक्तव्यातून संविधानाचा अवमान करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. काल रात्रीपासून हे शांततापूर्ण आंदोलन सुरू असून जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. काल राजू इंद्रकांत झा हा अंमळनेर येथील कीर्तन करत असताना त्याने जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये रामकथा की पहिली पंक्ति वर्ण से शुरू होती है. वर्ण क्या है? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र मैंने ही बनाए असं हा महाराज म्हणतो. म्हणजे तो स्वतः असं म्हणतो की हे वर्ण मी बनवलेले आहे. जो लोग झंझट कर रहे हैं, लोग कहते हैं संविधान को सबको समान अधिकार दिया. मैं कहता हूँ संविधान ने सबको टुकड़े टुकड़े में बांट दिया. हमारे ग्रंथों ने हमें एक बनाया. क्या हमारी ये चार ही जातियाँ हैं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र? तुमने तो तीली, तांबोली, चमार, लोहार, घाटी, पाटी न जाने कौन कौन सी कॅटेगरी बना दी. इतक्या 18 पगड जाती तुम्ही बनवली, आम्ही थोडी बनवली. म्हणजे हा जो महाराज आहे हा महाराज म्हणतो की संविधानामधून 18 पगड जाती या बनवल्या जातात आणि जाती जातीमध्ये संविधानाच्या माध्यमातून या संपूर्ण जातीला वाटल्या गेलेला आहे. तुम लोगों ने ये किया है. आज संविधान की परिभाषा की ऊंची ऊंची बातें करते हो लोग. मेरा प्रश्न उन लोगों से है की सर्टिफिकेट क्यों लगाते हो? कशाला कास्ट सर्टिफिकेट लावतात आणि त्याची गरज का भासते? आता संविधानाच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे, राजू इंद्रजित झा जो आहे या झाने कीर्तनामध्ये संविधानाच्या माध्यमातून जे काही वक्तव्य केलेलं आहे, बेताल वक्तव्य केलेलं आहे. ठीक आहे, तू वर्णव्यवस्था मानतो, वर्णव्यवस्था मानल्या गेली, मला त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही. आज आपण जर इसवी सणापूर्वीचा जर विचार केला तर इसवी सणामध्ये रामायणामध्ये धोबी होते, तेली तांबोळी होते, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे लोक होते. रामायण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक असतील, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे लोक सैनिक त्या ठिकाणी होते. आणि हा ब्राह्मण संविधानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करतो आणि बेताल वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतो. आज रामनवमी आहे, 25 तारखेला याचं हे वक्तव्य आहे. म्हणजे दोन समाजामध्ये याने तेढ निर्माण करावी आणि जातीय दंगल या ठिकाणी व्हावी. म्हणून आम्ही या ठिकाणी भीमसैनिक काल रात्रीपासून शहर पोलीस स्टेशनमध्ये 2 तास बसलेलो होतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अनेक भीमसैनिक या ठिकाणी रात्री 9 वाजेपासून तर आतापर्यंत थांबलेले आहोत. या ठिकाणी आम्ही कोणी कुठे गेलेलो नाही. ज्या पद्धतीने SP साहेब, DYSP साहेब असतील, PSI असतील, त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की त्याच्यावर जोपर्यंत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जनआंदोलन हे सोडणार नाही. आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की संबंधित जो काही झा आहे, म्हणजे या झहाने जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या बेताल वक्तव्याच्या माध्यमातून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. जर त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाला तोपर्यंत आम्ही या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जनआंदोलन हे आम्ही चालूच ठेवणार. जय हिंद.